हालेलुया, प्रीज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. आयोगचे पत्र 4:10. परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. हालेलुया, प्रीज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वराची दया सनातन आहे. हालेलुया. परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे. परमेश्वर माझी ढाल आणि कवच आहे. कारण परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. कारण परमेश्वर माझा आब्बा आणि पिता आहे. तो मला त्याच्या पंखाच्या आवरणाखाली झाकून ठेवतो. हालेलुया. परमेश्वराचं सहाय्य परमेश्वर आपल्याला रोजच्या दिवसाला देत असतो. तो आपल्या वृद्धापर्यंत आपल्याला खांद्यावर वागून सांभाळतो. हालेलुया. कारण परमेश्वराची दया सनातन आहे. बायबल सांगते की मोठ्या मंडळीत मी तुझे स्तवन करेन, बलाढ्य लोकांमध्ये मी तुझे उपकार स्मरण करेन. कारण जीवनाचा झरा तुझजवळ आहे. हालेलुया. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. हालेलुया. ते जिवंत परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये आज आपण स्वागत करूया की परमेश्वर त्याच्या प्रीतीने तो आपल्याला भरत असतो. कारण तो दयेचा सागर आहे. त्याची दया सनातन आहे. हालेलुया. परमेश्वर आदी आणि अंत आहे. तो कधीच बदलत नाही. हालेलुया. जो कोणी येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवतो आणि त्याचा धावा करतो त्या प्रत्येकाचं तारण आणि वैभव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ग्रहण करूया की परमेश्वर त्याच्या तारणाचं त्याचं धार्मिकतेचे वस्त्र आपल्याला देईल आणि त्याच्या शुद्धतेने पवित्रतेने आपल्याला भरेल. हालेलुया. बायबल सांगते की आमच्या ठाई शुद्ध हृदय निर्माण कर, म्हणजे आम्ही परमेश्वराचं मुख पाहत राहू. हालेलुया. ते जिवंत परमेश्वराला आपल्या हृदयात घेण्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध करूया. हालेलुया. म्हणजे परमेश्वर आपल्यावर त्याची दया विपुलपणे देईल. हालेलुया, प्रीज लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा. आजचा दिवस प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित केल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला शुद्ध अंतःकरण दिल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावात